दादा, आज 1 महिन्यापासून यांना कोणताही न्याय भेटला नाही, त्याबद्दल काय सांगता? 1 महिना झालं माष्टी गावातील हे समाज बांधव वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतायत. त्यांचे प्रश्न काय? खऱ्या अर्थाने मला असं वाटायला लागलंय की या भारताचे नागरिक म्हणून आम्हाला नाकारलं गेलंय की काय, असा प्रश्न पडलाय. बाबासाहेबांच्या जयंतीचा आग्रह धरणं हा गुन्हा आहे. बाबासाहेबांची जयंती ग्रामपंचायत मध्ये करा म्हणणं गुन्हा आहे. केवळ या समाज बांधवांनी बाबासाहेबांच्या जयंतीचा आग्रह धरला, स्मशानभूमीचा आग्रह धरला. तो जातीवादी सरपंच पाण्याचे 2,500 रुपये महिना घेत होता, त्याच्या विरोधात बंड केला की आम्हाला पाणी फुकट दी, जो पाण्याचा आमचा अधिकार आहे म्हणून दांड्यानी काट्यानी यांच्यावर हल्ला केला, बेदम मारहाण केली. अरे आमची किती वय आहे तुमचं? 70 वर्षाची आमची आई, तिचा हात मोडून टाकलाय या नालायक हरामखोर जातीवाद्यांनी. तिचा हात मोडलाय. 5 वर्षाचं लेकरू कुठे आमचं ते? याला काट्या लाट्याने मारलंय. लहान लहान मुली सोडल्या नाहीत आमच्या तिथल्या. आमच्या समाज बांधवाला जनावरांसारखं मारलंय. आमचे आजोबा होते, एक जण मी व्हिडिओ बघितला, लाता घातल्या त्यांना, ही यांनाच लाता घातल्या. अरे चूक काय आमची? फक्त माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. ज्या महामानवानी या देशाला 70 वर्ष एक संध ठेवणार संविधान दिलंय, ते संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून देशाचं अस्तित्व आहे. त्या बाबासाहेबाची जयंती करा म्हणणं गुन्हा आहे. आणि हे म्हटल्यामुळं डोक्यात राग ठेवून आमच्या माष्टीच्या सर्व बौद्ध समाज बांधवावरती गुन्हा दाखल केले, त्या ठिकाणी हल्ला केला, कारवाई केली आणि वेगवेगळे आंदोलन करून सुद्धा न्याय मिळत नाही. धर्माबादला 6 दिवस उपोषण केलं. पाण्यासाठी, मूलभूत हक्क अधिकारासाठी मुंबईसाठी लॉंग मार्च काढला. ते चलत चलत कलेक्टर ऑफिसला आले. कलेक्टर म्हणला मी तुमच्या मागण्या मान्य करतो. त्यांना गोड बोलून वापस पाठवलं. ते बिचारे आस लावून बसले की आज मागणी पूर्ण होईल, उद्या मागणी पूर्ण होईल. शेवटी मागणी तर झालीच नाही, पण त्यांच्यावर हल्ला झाला, क्रूर हल्ला झाला. जखमी अवस्थेत आमचे पीडित हॉस्पिटलमध्ये असताना लहान लहान लेकराला मारलंय म्हणून त्याच्यात अॅट्रॉसिटी, पोक्सो, त्यात गुन्हे दाखल झाले आरोपीवर. आणि म्हणून आरोपीच्याच बाजूने तिथल्या डीवायएसपीच आहे का अप्पर पोलीस अधीक्षक, ऍडिशनल एसपी अर्चना पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, हे कोण काय त्यांच्या एपीआय ज्ञानेश्वर शिंदे आणि डीवायएसपी दशरथ पाटील, या 3 जणांनी खोटा पोक्सोचा गुन्हा दाखल केला. जे तरुण धर्माबाद नाही, मध्ये नाही, त्या ह्याच्यात नाहीत, गावात नाहीत. कुणी धर्माबादला आहे, कुणी नांदेडला आहे, कुणी लॅबमध्ये, कुणी शिकायला आहे, कुणी कामाला आहे. आणि त्या लोकांवरती, विद्यार्थ्यांवरती, शिकणाऱ्यावरती अॅट्रॉसिटीला क्रॉस केस म्हणजे मार खा, हक्क मागितला म्हणून बहिष्कार. आमच्या वाट्याला कुत्र्यासारखा, जनावरांसारखा मारलंय, हात मोडलेत, लाता घातल्यात. आणि न्याय मागायला गेलो म्हणून आम्हाला न्याय काय दिलाय? आमच्या शिकणाऱ्या तरुणावरती पोक्सो. आणि आज आम्ही 6 दिवस झालोय. या महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांना मी आव्हान करतोय, अरे कुठं रमलोय आम्ही? आज 6 दिवस झालं माष्टीच्या आया बहिणी, उष्माघाताची गाईडलाईन आहे महाराष्ट्राची की तुम्ही 10 ते 3 वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघू नका, 5 वाजेपर्यंत मरताल, एवढं ऊन आहे. आणि आज आमच्या आया बहिणी 6 दिवस झालं या उन्हामध्ये उपोषण करतायत. कोणताही माणूस जर 10 मिनिटं इथं बसला तर त्याला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या तरुणांवरील खोटे गुन्हे घेतले ते मागे घ्या. अरे आम्हाला पाण्याचा अधिकार द्या. हे गाव जातीवादी, हे गाव आम्हाला नको. आमचं पुनर्वसन करा मानण्यासाठी आम्ही इथं बसलो. आज आम्ही भूमिहीन आहेत, मजूर आहेत. त्यांच्या बांधावर गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आमच्या जगण्याचा प्रश्न गंभीर आहे, आमच्या भाकरीचा प्रश्न गंभीर आहे. आणि भाकर, हक्क, अधिकार, पाणी मागितलं म्हणून जर ग्रामपंचायत किती हो 6 दिवस झालं या जिल्हाधिकाऱ्यापासून 10 पावलं सुद्धा कलेक्टर या ठिकाणी चलत आलेला नाही. ऍडिशनल कलेक्टर चलत आलेला नाही. अहो साधा तहसीलदार सुद्धा आम्हाला
या ठिकाणी चलत येऊन विचारलं नाही. 6 दिवस झाला आमच्या आया बहिणी काय खातात. हे पेरणीचे दिवस पुढे आलेत, कामाचे दिवस आहेत. पोट कसं भरायचं, कुटुंब कसं चालवायचं, ऍडमिशन साठी पळापळ चालू आहे. आमच्या लेकरांचं शिक्षण आम्ही कसं करायचं. अरे आमचं आयुष्य जर आंदोलनात जाणार असेल, आमचं आयुष्य जर उपोषणात जाणार असेल, पाण्यासाठी जर आम्हाला तुम्ही लाकडाने मारणार असेल, तर या भारताचे नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला नाकारले का, फक्त एवढं एकदा सांगा. मग आम्ही त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा इशारा देतोय. कलेक्टरला लाज वाटते. अरे कोणता प्रोटोकॉल आडवा येतो कलेक्टरचा. 10 पावलं चलत इथं येत नाही. या ठिकाणचा असणारा ऍडिशनल कलेक्टर सुद्धा भेटत नाही. ही एक प्रकारे विटंबना आहे आमच्या समाजाला नाकारण्याची. याचा सुद्धा निषेध करतो. एकीकडं सांगायचंय सरकार दलितांचे, हे सरकार मागासवर्गीयांचे, अनुसूचित जाती जमातीचं सरकार आहे म्हणून सांगायचं. आणि दुसरीकडे इथला आमदार भाजपचा आमदार आहे, काय नाव आहे त्याचं, राजेश पवार. हा राजेश पवार भाजपचा जातीवादी आमदार आहे आणि त्याच्या इशाऱ्यावरतीच हे गुन्हे आमच्यावरती दाखल झालेले आहेत. अर्चना पाटील, ज्ञानेश्वर शिंदे आणि दशरथ पाटील या तिघांचे व्हीडीआर सीडीआर चेक केले तर त्यांना राजेश पवारचा फोन आल्याशिवाय हा पोक्सो दाखल झालेला नाही, असा आमचा थेट या ठिकाणी आरोप आहे. राजेश पवार सुद्धा जातीवादी आहे. तुम्हाला भेटायला तरी आला का. काट्याने मारले हो. लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे. देवेंद्र फडणवीस तुमचा आमदार आहे. तुम्हाला लाडाने देवा भाऊ म्हणतात. तुमचा आमदार दलितांना जनावरांसारखं मारले, हात बघायला नाही आला आमच्या आईचा. आमदार आहे, मत पाहिजेत तुम्हाला आमचे, पण आमचे हात मोडलेत जातीवाद्यांनी, तर बघायला सुद्धा ते आले नाहीत. म्हणून आम्ही या राज्यात माष्टीचा हा मुद्दा आता राज्यव्यापी झालाय. अरे लढणाऱ्या कार्यकर्त्याला सोडलं नाही. हे सामाजिक कार्यकर्ते, काही भीम आर्मीचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, त्यांच्यावर पण इतर मध्ये गुन्हे. एका कार्यकर्त्याला मुख्य आरोपी केलंय, म्हणजे कार्यकर्त्यांनी लढायचं नाही. म्हणजे आज दीपक केदार बोलला म्हणून तो आरोपी, उद्या कोणता नेता बोलला म्हणजे तो आरोपी, खाली बोलणारा कार्यकर्ता आरोपी, पत्रकार आरोपी. आणीबाणी लावली की काय हे तरी सांगा. ही हुकुमशाही कुणाची आहे, ही दादागिरी कुणाची आहे. म्हणून आमच्या या ठिकाणी आज स्पष्ट मागणी आहे. या 3 अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. क्रॉस अॅट्रॉसिटी ऍक्टला जो पोक्सो लावलाय त्याची चौकशी स्वतः एसपीने केली पाहिजे आणि पूर्ण गुन्हा हा फेक आहे तो रद्द झाला पाहिजे. आणि खोटे गुन्हे ज्यांच्यावर दाखल केलेत, आम्ही हे म्हणत नाहीत की तिथं जे कोण उपस्थित होतं आणि कोण उपस्थित नव्हतं. आमच्या विरोधात झालेला संपूर्ण गुन्हाच खोटा आहे आणि खोटा गुन्हा रद्द झाला पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. एवढंच नाही, आता मी समाज कल्याण आयुक्तांना बोललोय फोनवर, काय नाव आहे त्यांचं, शिवानंद मिनगिरे साहेबांना बोललोय. अहो कुठे योजना आमची, हे भूमिहीन आहेत, 15 कुटुंब आहेत आणि तिथं 2 महिने झालं संघर्ष सुरू आहे. शिवानंद जे आयुक्त ते कुटुंबाला इथं भेटायला सुद्धा नाही आले उपोषण स्थळी. त्यांचं पुनर्वसन कोण करणार. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ही अवस्था आहे. तुम्ही तर स्टेटमेंट दिलं होतं ना की अॅट्रॉसिटी ह्या खोट्या गुन्ह्या दाखल होतात. बघा समाजाची अवस्था. आज 2 महिने झालं संघर्ष करतायत पाण्यासाठी. आणि म्हणून या 15 कुटुंबाला दादासाहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून 4 एकर जमीन मिळाली पाहिजे. तो आमचा अधिकार आहे, ती आमची योजना आहे. आणि त्यांना फोनवर बोलल्यावर त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आम्ही डॉक्युमेंट सुद्धा पुटअप करू. आता सुद्धा दीपक केदार येणार म्हणल्यावर जिल्हाधिकाऱ्याचा मोबाईल स्विच ऑफ होतो. अपर जिल्हाधिकारी विषय म्हणून कॅबिन लावून बसतो. आम्ही निवासी तहसीलदारला बोलत असताना आणि सांगत असताना मी जी भूमिका सांगितली, समाजाची व्यथा सांगितली, तर निवासी तहसीलदारच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी तरळत होतं. एवढं त्याला वाईट वाटलं. ही अवस्था आहे आमची. आणि म्हणून या येणाऱ्या 12 तासात आज संध्याकाळपर्यंत या उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेटावं, एसपीनी भेटावं आणि त्यांचं उपोषण सोडण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. उद्या सकाळपर्यंत जर समाज बांधव या ठिकाणी दिसला तर हे आंदोलन राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पावसाळी अधिवेशनात माष्टीचे हे सगळे रहिवासी
त्यांना आम्ही त्रास देणार नाही, पण त्यांच्या वतीने हा दीपक केदार त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये उड्या घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आम्ही सगळे त्या ठिकाणी घुसू हा इशारा सुद्धा देतोय. पावसाळी अधिवेशन लक्षात ठेवा आणि हा मुद्दा जर रेंगाळत ठेवला तर मग आम्ही कुणालाही सोडणार नाही. ही आज या ठिकाणी आमची भूमिका आहे. लढणाऱ्या आंदोलकांना आया बहिणींनो तुम्हाला मी सलाम करतो, जय भीम करतो. तुम्ही तुमच्या घरासाठी लढला नाहीत, तुम्ही तुमच्या पोटासाठी लढला नाहीत, तुम्ही लढलात बाबासाहेबांच्या झेंड्यासाठी. तुम्ही लढलात बाबासाहेबांची जयंती व्हावी म्हणून. तुम्ही लढलात माझ्या बापाने देशाचं संविधान लिहिलंय, तुम्ही जिवंत आहेत म्हणून बाबासाहेबांचा अस्मिता जिवंत आहे. तुम्ही गावातले माणसं जर असे लढले नाही तर बाबासाहेबांची अस्मिता जिवंत राहणार नाही. अरे हात मोडून घेतलेत, लेकरांचे आयुष्य बर्बाद केलेत, पण मागे हटला नाहीत, घाबरला नाहीत, कारण तुम्ही तुमच्या बापासोबत प्रामाणिक आहेत. अहो तुम्ही आहेत म्हणून बाबासाहेबांची अस्मिता आहे. नाही तर झाला होता या देशाचा न्यायाधीश गवई त्या बागेश्वरच्या पाया पडून आला, आपलं कुणी नाही, मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. ते धोकाच देणार आहेत तुम्ही आहेत म्हणून बाबासाहेब आणि त्यांची अस्मिता जिवंत आहे. तुम्हाला आम्ही एकटं पडू देणार नाही, तुम्हाला आम्ही खचू देणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण आपल्या अस्मिता आणि अस्तित्व टिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या कलेक्टर ऑफिस पुढे जिल्हाधिकारी, एसपी, मुख्यमंत्री, एखादी आई बहीण जर उद्या इथं तडफडून मेली ना तर तुम्हाला सुट्टी नाही. महाराष्ट्र या ठिकाणी पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. म्हणून तात्काळ आमचं पुनर्वसन करा. आम्हाला ते गाव नको, आम्हाला वस्ती द्या, स्वातंत्र्य जगणं द्या, अन्न द्या, निवारा द्या, पाणी द्या, रोजगार द्या. भीक मागत नाहीत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेकरासाठी दिलेला हक्क मागतोय. हेच असणारे तुमचे आहेत.